मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का की काही कार्य तुम्हाला उत्साही का बनवतात तर इतर कामांमुळे तुम्हाला थकवा का येतो? मित्रांनो, या पुस्तकात पॅट्रिक लेन्सिओनी तुम्हाला तुमची नैसर्गिक शक्ती आणि कामांची प्राधान्य शोधण्यास मदत करण्यासाठी एक व्यावहारिक फ्रेमवर्क ऑफर करते, जिथे काम मध्ये सर्व प्रकारच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक कार्यांचा समावेश होतो। 6 प्रकारच्या कार्यशील प्रतिभा सारांशाच्या या विनामूल्य आवृत्तीमध्ये आपण प्रभावी सहकार्याची उत्पादकता आणि समाधान वाढवण्यासाठी या नैसर्गिक शक्तींचा वापर कसा घ्यावा हे शिकणार आहात। तर मित्रांनो, 6 प्रकारची कार्यशील प्रतिभा या पुस्तकाचा सारांश आपण आणि या सारांशाच्या संदर्भात काम म्हणजे आपल्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी जे काही करतो त्याचा संदर्भ आहे। नोकरीमधील धोरणात्मक किंवा सांसारिक कार्यापासून घरातील दैनंदिन कामांपर्यंत, कौटुंबिक सुट्टीचे नियोजन करणे किंवा नानफा संस्थेमध्ये स्वयंसेवा करणे, व्यक्ती आणि संघ जे त्यांच्या नैसर्गिक सामर्थ्याचा आणि प्रतिभेचा उपयोग करतात ते न करणाऱ्या सातत्याने मागे टाकतात। तर मित्रांनो, या पुस्तकाच्या सारांशापूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। तर एक दंतकथा इथे दिलेली आहे। पॅट्रिक लेन्सिओनी एखाद्याच्या जन्मजात कलागुणांना त्यांच्या कार्यासह संरेखित करण्याची शक्ती स्पष्ट करण्यासाठी एक दंतकथा या पुस्तकात वापरतात। कथा एका काल्पनिक पात्रावर केंद्रित आहे, बुल ब्रुक्स, ज्याला त्याच्या असंतोषाचे आणि कामावरील निराशेचे स्रोत सापडले। त्याच्या टीमसह तो व्यक्ती आणि संस्था या दोघांमधील खरी क्षमता अनलॉक करण्यासाठी फ्रेमवर्कचे ते अनावरण तो करतो। ब्रुक्सने अर्थशास्त्रात पदवी प्राप्त केली। मार्केटिंग आणि जाहिरातीकडे जाण्यापूर्वी बँकिंगमध्ये त्याची पहिली नोकरी स्वीकारली। काही भूमिकांमध्ये तो स्वतःला दुःखी वाटत होता आणि इतरांमध्ये भरभराट होताना दिसत होता। उदाहरणार्थ, त्याला बँकिंगमधील त्याच्या नोकरीचा तिरस्कार वाटत होता आणि प्रत्येक आठवड्यात कामावर परत येण्याचा विचार त्याला घाबरत होता। त्याच्या कामाच्या कामगिरीवर परिणाम झाला आणि तो सौम्य निराशेत बुडाला। पुढे तो मार्केटिंग एजन्सीमध्ये गेल्यानंतर गोष्टी आणखीनच वाढल्या। त्याला पदोन्नती मिळेपर्यंत आणि पुन्हा त्याच्या कामाची भीती त्याला वाटू लागेपर्यंत तो त्याच्या कामाचा आनंद लुटला आणि उत्कृष्ट झाला। जेव्हा एखाद्या मोठ्या फर्मने त्याची एजन्सी घेतली तेव्हा परिस्थिती बिघडली। निराश होऊन त्यांनी स्वतःची फर्म सुरू करण्याचा निर्णय घेतला। एक उत्तम संघ आणि व्यवसाय असूनही ब्रुक्सने स्वतःला मूडमध्ये दोलायमान दिसले। तो एका क्षणी उत्साही होता आणि दुसऱ्या क्षणी तो चिडलेला होता आणि या रोलर कोस्टर राईड्सचा त्याच्यावर आणि त्याच्या टीमवर परिणाम होत होता। एका दिवशी ब्रुक्स आणि त्याच्या टीमने या समस्येची चौकशी करण्याचा निर्णय घेतला। काही तासांच्या तीव्र विचारमंथनानंतर त्यांच्या लक्षात आले की कोणत्याही प्रकारच्या कामाचे 3 टप्पे असतात आणि ते काम करण्यासाठी 6 प्रकारची प्रतिभा आवश्यक असते। प्रत्येकाकडे अशी क्षेत्रे आहेत ज्यात ते नैसर्गिकरित्या भरभराट करतात। प्रतिभा ज्या क्षेत्राचा त्यांना तिरस्कार आहे, निराशा, आणि ज्या क्षेत्रांमध्ये त्यांना काही हरकत नाही, योग्यता। स्वतःला आणि तुमच्या टीमला जाणून घेऊन तुम्ही निराशा आणि बर्न आउट टाळण्यासाठी आणि उत्पादकता आणि समाधान वाढवण्यासाठी तुमच्या कार्याला अधिक चांगल्या प्रकारे संरेखित करू शकता। त्यांच्या शोधामुळे उत्साहित ब्रुक्सच्या टीमने त्यांच्या जीवनातील सर्व पैलूंमध्ये मॉडेलची चाचणी घेण्यास सुरुवात केली। ऑफिसमध्ये, त्यांच्या ग्राहकांसह, घरी, धार्मिक समित्यांमध्ये आणि अगदी छंद गटांमध्ये ही संकल्पना विविध परिस्थितींमध्ये कार्य करते हे सिद्ध झाले आहे। ब्रुक्सच्या संघाने त्याच्या शोधाच्या आधारे स्वतःची पुनर्रचना केल्यानंतर मनोबल आणि उत्पादकता दोन्ही वाढले। एका वर्षाच्या आत मार्केटिंग एजन्सीने दुप्पट वाढ केली, तिचा महसूल चौपट वाढला आणि त्यांची क्लायंटची उत्पादकता वाढवण्याच्या मॉडेलच्या अभूतपूर्व यशामुळे वर्कप्लेस ट्रान्सफॉर्मेशन दुसरा विभाग देखील जोडला गेला। आता 6 प्रकारच्या अलौकिक बुद्धिमत्ता आणि वैयक्तिक आणि व्यावसायिक यशासाठी त्याचे परिणाम आपण पाहूया। 6 कार्यरत जीनियस काय आहेत? तर येथे 6 कार्यरत प्रतिभांचा व्हिज्युअल सारांश आपण पाहणार आहोत। जीनियस ऑफ वंडर हे प्रश्न विचारणे आणि गोष्टींच्या स्थितीवर
प्रतिबिंबित करणे, अप्रयुक्त क्षमता आणि संधी ओळखणे आहे. हे अलौकिक बुद्धिमत्ता असलेले लोक अंतर्ज्ञानी उत्तरे उत्तेजित करण्यासाठी नैसर्गिकरित्या योग्य प्रश्न विचारतात. ते परिस्थितीचे बारकाईने निरीक्षण करतात आणि त्यांना आश्चर्य वाटते की गोष्टी तशा का आहेत. दुसरा प्रकार आविष्काराची प्रतिभा. ही नवीन कल्पना आणि उपाय तयार करण्याबद्दल आहे. हे अलौकिक बुद्धिमत्ता असलेले लोक सुरुवातीपासून नाविन्यपूर्ण मूळ समाधानी निर्माण करण्यात उत्कृष्ट आहेत. ते सर्जनशीलतेवर भरभराट करतात आणि नवीन उत्पादने, संकल्पना, उपाय किंवा प्रस्ताव तयार करायला त्यांना आवडतात. कल्पना, योजना किंवा निर्णयाचे मूल्यमापन करण्यासाठी आपल्या अंतरप्रेरणेचा आणि अंतर्ज्ञानाचा वापर करणे हे बुद्धिमत्ता आहे. या अलौकिक बुद्धिमत्ता असलेल्या लोकांकडे मर्यादित डेटा किंवा डोमेन कौशल्य असले तरीही परिस्थिती किंवा कल्पनेचे मूल्यांकन करण्याची असामान्य क्षमता त्यांच्यामध्ये असते. ते नैसर्गिकरित्या नमुने ओळखतात आणि जवळजवळ कोणत्याही विषयावर योग्य सल्ला देण्यासाठी त्यांच्या निर्णयांची तीव्र भावना वापरू शकतात. गॅल्व्हनायझिंगचा जिनियस लोकांना कृती करण्यासाठी एकत्र आणणे आहे. या अलौकिक बुद्धिमत्तेचे लोक एखाद्या प्रकल्पात, कल्पना किंवा उपक्रमात सहभागी होण्यासाठी इतरांना प्रेरित करू शकतात, एकत्र करू शकतात आणि संघटित करू शकतात. ते इतरांना भरती करू शकतात आणि त्यांना प्रकल्पासाठी त्यांचे प्राधान्यक्रम बदलण्यास पटवून देऊ शकतात. सक्षमतेची प्रतिभा आवश्यक मदत आणि समर्थन प्रदान करण्याबद्दल आहे. ही प्रतिभा असलेले लोक उत्कृष्ट संघाचे खेळाडू आहेत. ते इतर गरजूंना मदत करण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी तत्परतेने पुढे जातात आणि अनेकदा इतरांच्या गरजा व्यक्त होण्यासाठी त्यांचा अंदाज लावू शकतात. जीनियस ऑफ टेन्सिटी ही कार्य आणि प्रकल्पांना पूर्णत्वाकडे नेण्याबद्दल आहे. या अलौकिक बुद्धिमत्तेचे लोक फिनिशर्स आहेत. त्यांच्याकडे विशिष्टतेनुसार गोष्टी पूर्ण करण्यासाठी अडथळे दूर करण्याची क्षमता आहे. उच्च मानके आणि यशस्वी परिणामांची खात्री आहे. त्यांच्या कामाच्या यादीतील कामे पार केल्याने त्यांना समाधान मिळते. हजारो लोकांवर मॉडेलची चाचणी केल्यानंतर लिन्सिओनीच्या टीमला असे आढळले की प्रत्येक व्यक्तीमध्ये 2 प्रतिभा, 2 क्षमता आणि 2 निराशा आहेत. अलौकिक बुद्धिमत्ता प्रतिसादात्मक किंवा व्यत्यय आणणारी देखील असू शकते, जे आपण आपल्या वातावरणाशी नैसर्गिकरित्या कसे संवाद साधतो हे प्रतिबिंबित करते. समतोल राखण्यासाठी आपल्याला सर्व 6 प्रकारच्या बुद्धिमत्तेची आवश्यकता असते. कार्यरत अलौकिक बुद्धिमत्ता समजून घेणे आणि ते कसे लागू करावे. तर द 6 टाइप्स ऑफ वर्किंग जीनियस सारांशच्या आमच्या संपूर्ण या आवृत्तीमध्ये तुम्हाला काही गोष्टी आता मी सांगतो. तर अलौकिक बुद्धिमत्ता, क्षमता आणि निराशा यांच्यातील फरक आणि प्रत्येकाने वैयक्तिकरित्या आणि एक संघ म्हणून कार्य केले पाहिजे. 3 प्रकारचे प्रतिसादात्मक प्रतिभा, आश्चर्य, विवेक आणि सक्षमता आणि 3 प्रकारचे व्यत्ययकारी प्रतिभा, आविष्कार, गॅल्व्हनायझिंग आणि टेनॅसिटी. आणि आपल्याला दोन्हींची आवश्यकता का आहे. कामाचे 3 टप्पे, कल्पना, सक्रियता आणि अंमलबजावणी. प्रत्येक कार्यशील बुद्धिमत्ता एका टप्प्यात आवश्यक भूमिका कशी बजावते. जेव्हा प्रतिभावान संघातून गहाळ होतो तेव्हा उद्भवणाऱ्या समस्या आणि तुम्ही ही पोकळी कशी भरू शकता. प्रत्येक अलौकिक बुद्धिमत्ता आणि त्याच्याशी संबंधित कामांना उंचीच्या पातळीनुसार पाहणे, जेणेकरून तुम्ही फोकसमधील अनुत्पादक बदल टाळू शकता आणि 4 प्रकारच्या कामाच्या संभाषणांना संबंधित अलौकिक बुद्धिमत्तेशी जुळून घेऊ शकता. टीम मॅपचा वापर करून टीम मेंबरच्या अलौकिक बुद्धिमत्तेचा आणि निराशेचा नकाशा बनवणे आणि सामूहिक अंतर आणि संधीची कल्पना करणे. 6 वर्किंग जीनियस मॉडेलचा एकूण संस्थात्मक आरोग्यावर कसा परिणाम होतो, हे सर्व गोष्टी आपण या पुस्तकाच्या सारांशामध्ये पाहिल्या आहेत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.